आज आपण एक महत्त्वाचा विषय बघणार आहोत। सोन्याच्या किमती इतक्या झपाट्याने का वाढत आहेत? गेल्या काही दिवसांपासून भारतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर सतत का वाढत आहे? तुम्हीही विचार करत असाल यामागचं नेमकं कारण काय आणि याचा तुमच्या गुंतवणुकीवरती काय परिणाम होऊ शकतो? चला तर याच सर्व विषयावरती आज सविस्तर माहिती घेऊया। सोन्याचा दर वाढण्याची प्रमुख कारणं म्हणजे जागतिक आर्थिक अनिश्चितता म्हणजेच ग्लोबल इकॉनॉमिक अनसर्टेनिटी। जागतिक पातळीवर अनेक देशांमध्ये आर्थिक स्थिरता आहे। युद्धजन्य परिस्थिती, महागाईचा वाढता दर, मंदीच्या शक्यता याचमुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळत आहेत। परिणामी मागणी वाढल्याने सोन्याचा दरही वाढतो। मध्यवर्ती बँकांकडून मोठ्या प्रमाणावरती सोन्याची खरेदी केली जाते। रशिया आणि चीन सारख्या देशांनी मोठ्या प्रमाणात सोन्याचा साठा वाढवला आहे। जागतिक बाजारात सोन्याची उपलब्धता कमी होत असल्याने त्याच्या किमती वाढत आहेत। भारतीय बाजारातील गुंतवणूकदारांची वाढती मागणी। भारतीय गुंतवणूकदार हे जास्तीत जास्त पैसे हे सोन्यामध्ये गुंतवत आहेत। यामुळे सोन्याच्या मागणीत वाढ होऊन किमतीमध्ये वाढ होत चाललेली आहे। त्याचबरोबर याला कारणीभूत ठरणारं आणखीन एक कारण म्हणजे रुपयाचं अवमूल्यन म्हणजे डिप्रिसिएशन ऑफ द इंडियन रुपी। अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय मूल्याचं मूल्य कमी झालेलं आहे। त्यामुळे भारतात सोनं आयात करणं हे महाग झालं आहे आणि त्यामुळे त्याचा दर वाढतो आहे। सध्याचा सोन्याचा दर आणि ट्रेंड 20 मार्च 2025 पर्यंत 24 कॅरेट सोन्याचा दर हा प्रति ग्रॅम 9,062 रुपये इतका होता। काही दिवसात दरांमध्ये 440 रुपयांची वाढ झालेली आहे। पुढील काही महिन्यात हा दर आणखी वाढू शकतो। आता या सोन्याच्या वाढत्या किमतीचा परिणाम हा सोने खरेदी करणाऱ्यांसाठी अडचण आणि सामान्य नागरिकांसाठी दागिने खरेदी करणं महाग झालेलं आहे। विशेषतः सणासुदीच्या काळामध्ये याचा मोठा परिणाम होईल। परंतु यामध्ये गुंतवणूकदारांना एक मोठी सुवर्ण संधी आहे। सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा नफा मिळू शकतो। ETFs, गोल्ड बॉन्ड्स यांसारख्या पर्यायांमध्ये पैसे लावणं फायदेशीर ठरू शकतं। इलेक्ट्रॉनिक्स आणि उद्योग क्षेत्रावरती आता या सोन्याच्या दराचा नेमका काय परिणाम होईल? तर सोनं महागल्यानं इलेक्ट्रॉनिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रात वापर होणाऱ्या घटकाचं उत्पादन यांचा खर्च वाढेल। परिणामी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू या महाग होण्याची शक्यता आहे। तज्ज्ञांच्या मते पुढील काही महिन्यात सोन्याचा दर हा 10,000 रुपये प्रति ग्रॅम पर्यंत पोहोचू शकतो। त्यामुळे सोन्यात दीर्घकालीन गुंतवणूक ही फायदेशीर ठरू शकते। मात्र अल्पकालीन नफा मिळण्यासाठी विचारपूर्वक गुंतवणूक करणं हे गरजेचं आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मते सोन्याच्या दरात आणखी किती वाढ होईल तुमचं मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।